जसं सकाळपासून रेल्वेत बसलो ना 12 वाजता तसं असं उभा राहून आलो गटुड्यावर बसून आलो या आत्ताशी जागा भेटली बघा सगळ्यांना भेटली जागा भेटली म्हणते हे म्हणते ह्याच्यावर बसू द्या वर अरे लगा रेल्वेवाल्याला बदलावून लागले बसल्यावर काय लागा रेल्वेवाले म्हणते लगा तिकीटात मला परवडणार सुद्धा नाही 500 रुपये तिकीट मारणार मग काय काय अवतार तर कसला झालाय काय सांगायलाच नको बाबा ट्रेन मध्ये बसून असं एवढा वैताग आलाय बाहेर बघा गर्दी बघा कसली गर्दी आहे ना आणि मला नको काय दिलीच पडणार ती खायला जसं रेल्वेत बसली ना तसं द्या खायला पेप्सीवाला द्यायला खायला गाडीकरवाला आला बघते पाणी प्यायचंय घे आमचं लिहिलं असतं जायचं का मुंबईला जायचं ना मज्जा आली का मज्जा आली का आली ना भारी वाटतंय तुमच्या तुम्हाला काय बसायची जागा भेटली आम्हाला काहीच नाही माहिती का खाली जागा भेटली का आता भेटली मग तीच की कुटवाडीत ना खायला काय कमी नाही तुम्ही लय म्हणलाय तुम्हाला ना घरी गेल्याशिवाय जेवण नाही आता अजिबात मी तिकडे बसलो होतो आता बसली आता असतं काय मग कधी लय शान आहे गार्डन आवरेज पडला आमच्या दोघांच्या पडलाय ना बसा बसा तुम्हाला मस्त पैकी त्यांचं फुल झाले माझे आलंच बघ वाटानं पोटानं ही काय मावशी द्यायला कमी करणार खाली नाही पोरं खायला कमी करणार ती लकानं द्या रे द्या द्या आता हल्ली रे हल्ली आता चला पेट लागलेला आहे अहो मगाशी काय वाटलं माहिती का अशी फर्स्ट रेल्वे पळायला लागली ना त्यावेळेस असं मला वाटलं वारणच खाली फर्स्ट वारं लागल्यावर डोक्याला बसली वाटायला लागलं वर पैसे देऊन मला नाही लय भीती वाटत होती मगाशी मला अगं तुम्ही दिलंच पण नका गप्पायला तो आला छान वाटतं छान काय चुनी मुलं खेळ असते काल बसलेली रेल्वे 10 वाजता तिकडे उतरणार आता कधी उतरणार तुम्ही 8 वाजता उतरणार 8 वाजता ठाण्याला बघत जावा एक आठवण गावी गेलेलो होय होय आठवण आमचं बघा बरं देऊ चला आता रेल्वे निघाली आहे बघा स्टेशनवरून मग तीच की पुन्हा स्टेशन पडले कधी नव्हती बसलेली माझी इच्छा पूर्ण झाली आहे रेल्वेमध्ये चला लागली जोराला रेल्वे बघा आता पुण्याच्या पुढे आल्यावर पाऊस चालू झालाय नाही ते पण असा पाऊस चालू झाला इकडे डोंगर दिसला का मध्ये डोंगर आहे पावसाचं शितोडं पडायला चालू झाले लोणावळा लांब आहे हो गारा जाय हो गार आहे त्या गारा देऊ गारा गारा आहे त्या गारा गारा त्या दिसत नाही तेव्हा खडं पडल्यात पडत्यात वरनं गोट्या पडल्या गारा जायच्या सोड नका तुम्ही खायला आता आता घेतलेली आहे काय लोणावळ्या चक्की आता आलो लोणावळा तर लोणावळा चक्की घेतलेली आहे दिसली का दिलंच पड नका खायला तुम्ही अगो बाई एवढंच आहे का त्यात एवढंच का त्यात 25 रुपये अगो बाई आम्ही म्हणते लय असेल याच्यात काय किलो वर द्यावं काय दोनच तुकडा आले काय एवढं पैसे 1 किलो द्यावं काय कुठे बाया लोणावळा चक्की लोणावळा चक्की काय खाताय कोणाच ठेवायला काय दात मोडायची
काय घेतलं रे तुम्ही चॉकलेटी आता कागदला टाकलं ह्याला. तिला पण नका मुंबई असतो आता लोणावळा घाट कसं आहे वातावरण खाली बघा ते हे जाणार आहे घाटातनं रोड जातोय दिसतोय का हा घाटातनं रोड जातोय ते कुठनं ठीक आहे ते ब्रिज तो वर कोणी मुंबई हायवे कुठलं आहे बा ते म्हणजे खालनं मुंबई लोणावळ्याचा म्हणजे काय काय हा लोणावळा घाटातला खाली घाटातला? ती वरनं काढलेलं वरनं आहे असते ती? ते नाही वेगळा आहे तो खाली कसं आहे डोळं फिरायला लागलं बाई. ए बाई, कसं आहे मला सोडून जाते का काय इकडं? हा, यातलं तर बरं भाकरी पण घालायचं. कसं आहे कसं आहे तिकडं बघा, तिकडं दुकान आहे. रेल्वे कशी थांबले वहिले का हो अशी कसं आहे येऊ आता सूर्य मावळाय चाललाय हो इथं वस्ती आहे बारकी आता चालू झाली रेल्वे बोगद्यात थोडी मागं थांबली बा दिसली का कसं आहे झाली वाद चालू रेल्वे हो झाली वाद चालू रेल्वे आणली का वळण रेल्वेतली माणसं जरा खाली उतरले ती वारवशाला कल्याण स्टेशनला उतरलोय हा कल्याण स्टेशनला उतरले ती बघा रेल्वे चालली चला की रेल्वे गेली पळून चला आता घरी जाऊ घरी 2 स्टेशन जाऊन मग आपण घरी जाणार आहे याचा विचार करा केव्हा सकाळी बसली स्टेशनला आपण आता उद्याच भेटू मग दिसतंय आता मुंबईमध्ये आलो होतो घनसोलीला तिथं पण आमचे फॅन भेटल्या इतकं भारी वाटलं ना आम्हाला एवढ्या लांब आलं तर आम्हाला इथं ओळखलं रात्री 11 वाजल्या तरी इथं आमची भेट झाली ताईची आमची तर मित्रांनो घनसोलीमध्ये पोहोचलोय आता हे भांडे बघितल्या माणसाला कुठं तर आलाच असेल घरी तर इकडे मेवणी बाई आहेत बघा इथं गेल्या काय दिसत नाही त्या. मेवणी हो इकडे मेवणी आहे स्वयंपाकाची तयारी अशी जंगी केली की बास काय सांगायचं आहे हा पेट पण मळलंय मला वाटतं जाताना पण बांधून देणार आहे काय मला माहित नाही 2 दिवसानं चपाती भाजी इकडची मुंबईची होय आता पेट एवढं मळलंय म्हणल्यावर म्हणणार आता दाजीला जाताना बांधून पण द्यावं हा नाही खाऊन तर गेलं पाहिजे आता दिसते बाबा बाहेर खिडकीतनं गॅलरीतनं अशी थोडीशी घनसोलीतला एरिया आता काय इथनं अंधारचं बाहेर जाणार नाही आणि इकडे लई जाऊ किचनमध्ये चपात्या चालू आहे ते पाहुणे भरपूर आणले ते 8-10-12 घेऊन आलोय आम्ही पण गावाकडं रेल्वेनं असं टक्का बाकी करत अशी मस्तपैकी आणि असं वजन आणलंय आणि लगेच बहिणीनं बाबा इकडे लगेच घेतलंय बघा पीठ मळायला काय ते चपात्या करायला लाटाय घेतलंय लगेच बहिणीच्या मदत लगेच चालू झालेली आहे आणि मेवणीची मुलगी आहे बघा हिचं नाव काय आरोही नाव आहे हिचं ही शाळेत जात नाही वाटतं असं मला कळलंय तरी पण सुट्टी लागली काय बरं हे आमचे आहेत साडोबाव आल्यात आता ऑफिसवरनं आता फ्रेश होत्याल मग इकडे जेवणाची तयारी चालू आहे मस्त वेगळी तर घ्या तयारी करून हो काय भाजी काय केली आहे इकडे विचार वांग्याची भाजी केली का बर ओके चपाती पण बनवली का बरं चपाती पण कशाला चपाती बनवायची नुसती वांग्याची भाजी दिली असं झालं असतं आम्हाला हा त्याला काय तवा तर चला असे चमकती मुंबई पळती मुंबई पाहूया मामाच्या गावाला जाऊया पण हे मामाच्या गावाने मेवणीच्या गावाला आलोय असं झालंय 5व्या मजल्यावरून आता मी दाखवतोय तुम्हाला घनसोलीतला एरिया आहे डी मार्ट पासला कसं वाटतंय चमकती मुंबई रात्रीचं दगदगती हा अजून टेरेसवर जायचंय जेवल्यावर ते पण तुम्हाला दाखवतो आता हे किचनच्या खिडकीतनंच दाखवलं जरा तुम्हाला वा चपात्या लाटाय बसली बघा आता हे लादाय मळल्याशिवाय सोडत नाही बघा सगळा आता चपात्या दान अशा चपात्या करते असं आहे काय असं आहे काय मग मोठ्या गावाकडे एक चपाती जोडला पाहिजे माणूस बर मध्ये झालो बघा आता मला पण चपात्या लावणे बरोबर आपण हलावं येत ना पहिलं बाजू लागू काय तर मी इकडे चपात्या करावं लागल्यावर असा मला आताच घाम यायला लागलाय ही माणसं चपात्या खाणार पण नाही मी भाजल्यावर
म्हणतेले बाबा कोणी केली शिकलं पाहिजे चपाती जरा बहिणीला मदत पण केली पाहिजे आमच्या होय मग बर बर चालतंय ओके आवरा बसतो आता काय जेवण तयार करा फास्ट असं मस्त चटपटीत करा काय हो, दाखवा मेहून भावाला तुमच्या. शिडीवरनं उतरताना काय शिडीवरनं उतरताना एक रेल्वे पळाली खालीवर जाते एक रेल्वे बंद पडली बाहेर वाटत उतरायचं तुम्ही ह्याने उतरला ना लिफ्टनी हा बर चला तर आवरूया मग जेवण करूया सगळे बसून मला दिलेला आहे नुसता रस्सा इकडं आल्यामुळं तुम्ही मागं खात नाही तुम्हाला दिले असं झालं काय मग काय? मला वाटलं मला नुसता रस्सा वांगं दिलाय खाल्ल्यावर तुम्हाला काय होते माहिती आहे सगळ्यांना तसं आहे काय बा नाही भेंडी शेले हार्ड आहे तर इकडं अशी पाहुणे मंडळी गावकरी मंडळी पाहुणे सगळी जेवाय बसलेली आहेत त्यांनी वरपाय चालू केलेला आहे आणि मेवण्याला तसंच आपला ठेवलाय रस्सा देऊन त्याला भाकरी इकडे दिली वाटतं आताशी दिली की दिली हा दिली वाटतं तेव्हा हा. पेरणी आली तर तर इकडून मेहुणीनं काहीतरी दडवून आणलंय काहीतरी माहित नाही सुक्क काहीतरी आणलंय सुक्क काहीतरी आणलंय दडवून हा मटण आहे का थांबा दाखवतोस नाही रे हे बोंबील काहीतरी आहेत हा मुंबईचे बोंबील आहेत बघा बेटावर बटाटा आहे काय लांबला दिसाना मला बटाटा आहे वैतागली मेवणी ही छान असं बघा वांग्याची भाजी वरण भात भेंडी हा. सगळं छान असं बनवलंय माझ्या बहिणीला नावं ठेवायची नाही तुम्हाला सांगते बर या. भेंडी का आणि मेंढी गपचूप म्हणली खायचं होय हम्म. गपचूपच गपचूप खायचं आणि चालतंय. वर झोपायचं जाऊन झोपणार नाही रातच्या 12 रेल्वे धरणार आता जाणार काय असं चालताय तुम्ही मग काय खा बघा. सोडायला आलो तुम्हाला कशाला आम्हाला बघ कळतच होतं की मग काय कळत होतं तिथनं उतराच्या पायऱ्या कळना पडली असती हा हो त्यातले भ्या वाटलं मला झोक्यात बसली म्हटलं काय झोक्यात बसलेलं मग आता मला नेतोय मोर आता उडत आता पडली असती मी होय पडली असते तर ती पायऱ्या तुटल्या असत्या रेल्वेवाल्याला टेन्शन आलं असतं माहित आहे का लय भारी म्हणले असते वाटलं. का हे काय म्हैस आहे का काय असलं तोडायला दे पहिल्यांदा मी रिलीज बसले एवढं भारी वाटलं ना खरंच. पण असू द्या चला द्या जवसा चटणी द्या कारळ्या चटणी द्या शेंगदाणा चटणी द्या काय द्यायचे द्या आजच्या दिवस आम्हाला तुला किती भेंडी आहे ह्यांना सोडा आलो होतो कुठं जायचं आजच्या दिवशी? नाही मी सोडा येतो ह्यांना बहिणीला हा तुम्हाला वाटतंय काय बहिणी आम्ही चौघी जणी आहेत हा. असं आहे काय मग मला काय पळव द्या इकडून खिडकीतनं खाली नाही, जागाच नाही पडायला हा आम्हाला आता माहित झालंय तुम्ही जाऊ शकता. आला का हे तर आता इथं पोचवल्यावर ही लागली बोलायला होय म्हणजे इथं आल्यावर म्हणजे तुमचं पोचलं काय मग आम्ही पण तिघं चौघ आहे साडू पाय हो पोचलं, पाय. हा घे की तुला का भाजी बरं चला गमती जमतीत आता जेवण होईल जेवण करूया ठीक आहे जरा. आमचा छोटा मोठा असाच ब्लॉग गमती जमतीचा बघत राहावा आमच्या आणि लाईटला आमच्या कमेंट काय लाईटीला- व्हिडिओला लाईक करायचं कमेंट करायचं आणि शेअर करायचं आहे हा. आणि हे व्हिडिओ इथं संपवतो आता उद्याच्या उद्या काय असेल ते बघू कुठं फिरायला जाते ते द्या कुठं कुठं फिरायला नेते ते हे आता बघूया आता उद्या एक शांती करायची आणि मग जायचं तेच की 15 दिवस सुट्टीच काढून आलो मी पण आता काय खरंच नाही तुम्ही जमते ते आम्हाला बघायचं. माझा जीव घाबरला की इकडं होय. 15 दिवस सुट्टी 15 दिवस म्हटल्यावर असं आहे काय नाही तर कुठं थांबत नाही तरी पण आता बघूया काय होते किती दिवस टिकतो इकडे या उकाड्यात काय उकाडा नाहीच काय बरं का इकडे सुद्धा वातावरण फ्रेश आहे छान आहे, असं वाटलं छान पण आहे का नाही मस्त आहे तर चला जेवा राम राम आम्ही कुठे आलोय तुम्हाला माहिती का अजून एकदा सांगते आम्ही आलोय घनसोलीत घनसोली मुंबई मुंबई शेवटचा टॉप आहे का हे? हा तेवढं नाही पुढे काय आपल्याला माहिती आहे नाही ना? ते उद्या दाखव चला चला नवी बाय. मुंबई म्हणायचं हा, नाही